वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर वैष्णव आणि सामाजिक कार्यकर्त्या सीताताई वैष्णव यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख हस्ते फीत कापून प्रभाग क्रमांक 9 मधील महादेव मंदिर जवळ अतुल बिल्डिंग रोड श्रमिक नगर सातपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। दरम्यान या व्यासपीठावर भाजपा नेते महेश हिरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, श्यामभाऊ बडोदे, रामहरी संभेराव, भगवान काकड, ठाकूर भुवाल सिंग, गोविंद झा, गणेश ठाकूर, पांडुरंग खोटरे, मंगलताई खोटरे, संगीता शेळके, आकाश पवार, शरद शिंदे, कल्पेश कांडेकर, प्रवीण पाटील, आशिष सिंग आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सागर वैष्णव यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। तसेच आलेल्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी सागर वैष्णव यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशांत जाधव होते, तर सूत्रसंचालन रवींद्र जोशी यांनी केले। या प्रसंगी राहुल पवार, अतुल पवार, आकाश मोकळ, सत्यम मिश्रा, सेतू पाठक, सनी मिश्रा, देवराज सूर्यवंशी, युवराज पांढरे, अजय पाटील, अंकित सिंग, रॉकी गांगुर्डे, तेजस पवार तसेच त्रिमूर्ती युवा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि उत्तर भारतीय भाषिक मित्र परिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमानिमित्त श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलच्या यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य, सर्व रोग निदान तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले। आलेल्या सर्व मान्यवरांचे सागर वैष्णव यांनी मनापासून आभार मानले। आज एवढा आम्हाला आनंद झालेला आहे की काय सांगता येत नाही। माझी बहीण, तुमचं अतिशय प्रेम आहे, तुमच्याबद्दल काय म्हणून ते मला कमी आहे। या नगरात एवढी समस्या चालू आहे म्हणून मला जनसंपर्क कार्यालय उभं करण्यात केलेलं आहे। नागरिकांची एवढी समस्या इथं आहे ताई की लोक पहिले तर भीतीपोटी इथं कोणी निघत नव्हते, पण आता एवढी जी जनता आहे, मी यांना काही सांगितलं नव्हतं, फक्त सकाळी सांगितलं होतं की आपल्या आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे, आपल्या लाडक्या ताई येणार आहे, सीमाताई। हे सगळं प्रेम करणारे आपले जनता आहे। ताईचा अगदी मनापासून मी आभार करतो की आज त्यांनी वेळात वेळ देऊन आणि जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। आणि मी तुम्हाला एकच सांगतो, आता याच्या पुढे इथं जनता दरबार भरण्यात जाणार नाही। आपल्या मनाने, आपल्या स्वयंघोषीने तुम्हाला इथं राहायचं आहे आणि ताईंच्या आशीर्वादाने मी हे जनसंपर्क कार्यालय उभं केलं आहे। इथं तुम्हाला कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मदतीची गरज पडली, तुम्ही या कार्यालयात हक्काने येऊ शकता। आणि सदैव ताईंचा म्हणजे हात माझ्या डोक्यावर राहणार आहे ही मी ताईंना फक्त विनंती करतो आणि माझे 2 शब्द मनोगत करतो। माझ्या आयुष्यातून पहिल्यांदा भाषण केलं आहे, काही चुकलं असेल तर मला माफ करावं। आमचे सागरजी वैष्णव, त्याचबरोबर सीताताई वैष्णव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर, त्याचबरोबर नगरसेवक ॲडव्होकेट श्यामभाऊ बडोदे, इथे उपस्थित असलेले आमचे पालक रामहरी संभेराव, मंडलाचे अध्यक्ष भगवानभाऊ काकड, ज्यांनी ते सूत्रसंचालन केलेलं आहे, आणि सरचिटणीस देखील आहेत रवींद्रजी जोशी, त्याचबरोबर संगीताताई शेळके संपन्न झालं असं मी जाहीर करते। खरं तर या प्रभागात यायला फार कमी येणं होतं, कारण आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रपती राजवटला लागू असते, त्याही पेक्षा जास्त या प्रभागामध्ये परिस्थिती आहे। परंतु आता सागरजींच्या निमित्ताने आपल्या इथे संपर्क कार्यालय सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच मला वाटतं या परिसरात ज्या ज्या लोकांच्या समस्या असतील, जे कोणी दीन दुःखी, शोषित, पीडित, सगळ्यांची समस्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सागरजी आणि सीताताई हे तत्पर राहतील। आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचा आता सगळ्यांनी उल्लेख केला, आपल्या दिल्लीमध्ये आजच जवळपास 70 पैकी 47 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत। आणि भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पक्ष आहे की जो आपण बघतो पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, ज्याची सगळ्यात कोट्यावधीच्या वर सदस्य संख्या आहे, असा हा एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष आहे।
आम्ही नेहमी प्रचार करताना सांगायचो, आता मला सुद्धा 3 वेळा नगरसेवक 3 वेळा आमदार, त्यामुळे 25 ते 30 वर्षापासून आम्ही प्रचार करत असताना नेहमी सांगायचो की शिवसेना म्हटली की फक्त ठाकरे, राष्ट्रवादी म्हटली की फक्त पवार आणि काँग्रेस म्हटले की फक्त गांधी, पूर्ण परिवारवाद. परंतु फक्त भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे की तुम्ही एका व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही. आज ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अनेक कार्यकर्ते या पक्षाला जोडलेले आहेत. असंख्य कार्यकर्त्यांनी मोठे केलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळे आज बघतो की मोदीजींचं नेतृत्व, सर्वसामान्य माणूस आज हा पंतप्रधान होऊ शकतो. कारण आपण पूर्ण विश्वात त्यांनी आज त्यांचं नाव हे त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे. संपूर्ण देश हा त्यांच्याकडे आज अभिमानाने बघतो आहे. एक वर्षापासून आपल्या काही समस्या असतील, मग रस्त्यांच्या असतील, भूमिगत तारांच्या असतील किंवा इतर, आम्हाला प्रत्येकाला शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही सुद्धा येऊन आपल्याशी संपर्क करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशी सुद्धा आपल्याला ग्वाही देते. त्याचबरोबर तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेला आहात. तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य व्हा अशी मी सुद्धा या निमित्ताने आपल्याला विनंती करेल. भारतीय जनता पार्टीचा सदस्य झाल्यानंतर निश्चित यापुढील काळात तुम्ही देखील अभिमानाने सांगू शकाल की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारातले आहोत, भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आहोत आणि त्यामुळे आपल्याला यापुढे खूप मोठी जबाबदारी आहे. महानगरपालिका असेल, पुढच्या निवडणुका असतील, यासाठी खंबीरपणे उभं राहून इथली दहशत मोडून काढून आपल्याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायचं आहे. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी सागर भाऊ त्याचबरोबर सीताताई यांना खूप मनापासून शुभेच्छा देते की त्यांना सामाजिक कार्याची मुळापासून आवड आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलेली आहे. मग त्यांनी 25 डिसेंबरचा घेतला असेल, अटलजींच्या जयंतीचा, आपले विविध सण सतत ते पुढाकार घेऊन अतिशय उत्साहाने आणि नेटाने ते कार्यक्रम पार पाडत असतात. आणि त्यामुळे कार्यकर्ता कसा पाहिजे असतो की डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि तोंडात साखर. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पुढीलही काळात काम करावं लागणार आहे. सागर भाऊ आणि सीताताई यांना मी खूप मनापासून पुढील काळासाठी शुभेच्छा देते आणि आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार मानते. जय श्रीराम. छान असं संपर्क कार्यालय उभं केले, त्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत. कारण की त्यांच्या मागे आपल्या ताईंचं, सीमाताईंचं सुद्धा खूप म्हणजे खूप मोलाचं वाटा आहे. कारण की त्यांच्या पत्नी सीताताईंचं खूप मोलाचं सहकार्य आहे. कारण की ताई खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी उभे राहतात म्हणून भाऊ पुढे चालतात. सागर भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण की तुम्ही छान इथं संपर्क कार्यालय उभं केलेलं आहे आणि जे समस्या असतील, महिलांच्या असतील, जेंट्सच्या असतील, ते तुमच्या कार्यालयात सगळे समस्या सोडणार आहेत. कारण की त्या समस्या तुम्ही जे मांडतात, जे आपण पूर्ण करतो, ते लोकांच्या मनात आपण खूप आनंद होतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.